नमस्कार. मी एक डिलिव्हरी बॉय. संध्याकाळची शिफ्ट माझी रोजची. त्या दिवशी रात्री सुमारे 9च्या सुमारास शेवटची ऑर्डर घेतली. रेस्टॉरंटमधून पॅकेट घेताना लक्षात आलं, छोटीशी ऑर्डर, साधी खिचडी, दही आणि 2 केळी. पत्ता शहराच्या जुन्या भागातला. जुनाट इमारत, 3रा मजला. दारावरची बेल वाजली. दरवाजा उघडला एका वृद्ध माऊलीने. पांढरे केस, थरथरणारे हात, जाड काचा असलेला चष्मा. चेहऱ्यावर थकवा होता, पण आवाजात मायेची गोडी होती. बाळा, आत ठेव ना, हात थरथरतात. मी जेवण टेबलावर ठेवलं आणि निघणारच होतो, तेवढ्यात ती म्हणाली, 2 मिनटं बसशील का? एकटं खायला बरं वाटत नाही. घड्याळ पाहिलं, शिफ्ट संपली होती. थकलो होतो, पण कळलं नाही का मी बसलो. घरात शांतता. भिंतीवर जुनं घड्याळ टिकटिक करत होतं. एका कोपऱ्यात देवाचं छोटं चित्र आणि समोरच्या भिंतीवर आठवणींचे फोटो. तिने खिचडीची प्लेट उघडली, हळूहळू खायला सुरुवात केली. 2 घासानंतर माझ्याकडे बघून हसत होती. ती म्हणाली, बाळा, मी रोज बाहेरचं मागवत नाही. आज फक्त माणसाचा आवाज ऐकावा म्हणून. मी शांत. तिने फोटो दाखवला. हे माझे मिस्टर रेल्वेत होते, 5 वर्षापूर्वी गेले. दुसरा फोटो. हा माझा मुलगा कॅनडात असतो. खूप छान आहे, दर महिन्याला पैसे पाठवतो. क्षणभर थांबली. डोळ्यात पाणी दडलं. फक्त वेळ पाठवत नाही. दर महिन्याला पैसे पाठवतो, फक्त वेळ पाठवत नाही. घड्याळाची टिकटिक अचानक मोठी वाटू लागली. ती पुढे म्हणाली, ही माझी मुलगी बेंगळूरमध्ये. तिच्या जगात खुश आहे, असायलाच हवी. मुलं उडाली नाहीत तर वाढवण्याचा अर्थ काय? आवाज तुटत होता, पण चेहऱ्यावर तक्रार नव्हती, फक्त रिकामेपण. तिने विचारलं, तुझी आई आहे का? हो. दररोज फोन करतोस? मी गप्प. खरं तर मी कित्येक दिवसेंदिवस फोन करत नसे. काम, थकवा, उद्या करू म्हणत पुढे ढकलत राहायचो. तिने माझं मौन ओळखलं. हळूच म्हणाली, आईबाप पैसे मोजत नाहीत बाळा, ते आवाज मोजतात. मनात काहीतरी तुटलं. आईबाप पैसे मोजत नाही बाळा, ते आवाज मोजतात. मनात काहीतरी तुटलं. जेवण संपलं. तिने पाणी प्याली. पर्समधून 500 रुपये काढून माझ्याकडे दिले. ही टीप नाही, त्या अर्ध्या तासाची किंमत आहे जेव्हा तू मला एकटं खाऊ दिलं नाहीस. मी नकार दिला. नको आई, मी घेऊ शकत नाही. ती हसली. घे, आज तू जेवण नाही दिलंस, सोबत दिलीस. आज तू जेवण नाही दिलंस, सोबत दिलीस. मी पैसे घेतले, पण खिशात ठेवले नाही, हातातच घट्ट धरून ठेवले. निघताना म्हणाली, आणि हो, आज घरी जाऊन आईला नक्की फोन कर. त्या रात्री मी बाईक सुरू केली नाही. सर्वात आधी आईला फोन केला. तिथून आवाज आला, अचानक फोन, सगळं ठीक आहे ना? ते ऐकताच गळा दाटून आलो. मी म्हणालो, हो आई, फक्त तुझा आवाज ऐकायचा होता. क्षणभर शांतता. मग आईचा प्रश्न, जेवलास का? आणि मी रस्त्यावर उभा राहून रडलो. त्या दिवसानंतर मी रोज आईला फोन करायला लागलो. आणि डिलिव्हरी, ती फक्त ऑर्डर राहिली नाही. काही घरांना औषध लागतं, काहींना एकटेपणातून सुटका, काहींना प्रतीक्षेचा शेवट, आणि काहींना फक्त आवाज. आता दार उघडलं की मी घाई करत नाही. चेहरा बघतो, आवाज ऐकतो. कधी विचारतो, बाकी सगळं ठीक आहे ना? बहुतेक जण हो म्हणतात आणि हसतात, आणि काही चेहरे सांगतात, आज दिवसभर कुणाशीच बोललोच नाही. 2 महिन्यांनी पुन्हा त्याच पत्त्याची ऑर्डर आली. मी धावत गेलो.
दार उघडलं, पण ती नव्हती. शेजारच्या काकूनी शांतपणे सांगितलं, आई गेल्या आठवड्यातच गेली. मी काही क्षण तसाच उभा, हात रिकामे, पण मनात काहीतरी कोसळलं. त्या काकूने एक लिफाफा दिला, तुझ्यासाठी ठेवून गेल्या. कापऱ्या हाताने उघडलं. आत 500 रुपये आणि एक चिठ्ठी. बाळा, हे वाचत असशील तर मी गेले आहे. त्या दिवशी माझ्यासोबत बसलास, धन्यवाद. तू मला अन्न नाही दिलंस, सन्मान दिलास. आणि हो, आईला फोन करत राहा, आई. आजही ते 500 रुपये माझ्या बॅगेच्या आतल्या खिशात आहेत. मी ते खर्च केले नाही, कारण त्या रात्री मला कळलं प्रत्येक दारामागे ग्राहक नसतो. कधी आई असते, कधी प्रतीक्षा असते, कधी शेवटची भेट असते. आपण सगळे भुकेलेले आहोत. कुणाला अन्नाची भूक असते, कुणाला औषधाची असते, कुणाला 2 क्षणाच्या सोबतीची असते. माणसाला नेहमी पैशाची डिलिव्हरी लागत नाही. कधीकधी उपस्थितीची डिलिव्हरी पुरेशी असते. कथा संपली, पण मनातली जडता मात्र संपली नाही. वृद्धत्व आणि एकटेपण हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा आयुष्य फार कठीण होतं. आणि त्यातच जर अभावाची छाया सामील झाली तर ती खरी शोकांतिका ठरते. धन्यवाद.